आता आपण थोड्याच वेळात बक्षीस वितरण करा. मी SBPचे अध्यक्ष. एक गॉगल मिळालेला आहे, कोणाचा असेल तर घेऊन जायचं आहे. ओळख पटवून एक गॉगल मिळालेला आहे. हॅलो हॅलो, भूषण नाईक, भूषण नाईक कृपया थांबावं. भूषण नाईक. यश नाईक वाघोलीतला म्हणजे संवेदचा एक प्लेअर यश नाईक, त्याचा मोबाईल कोणाकडे असेल तो त्यांनी त्याच्याकडे आणून द्यायचा आहे प्लीज. हॅलो हॅलो, चंदू वजे, चंदू वजे कृपया स्टेज जवळ यायचं आहे. रुपेश वजे, चंदू वजे स्टेज जवळ या. गेले 2 महिने SBPL पर्व दुसरं आपल्या सर्वांना उत्सुकता लागलेली. 8 एप्रिल रोजी आपण खेळाडूंचा लिलाव पार पडला आणि त्यानंतर आपण भव्य अशा सांवेदी ब्राह्मण प्रीमियर लीगचं उद्घाटन सोहळा झाला आणि काल क्रिकेटच्या भव्य अशा टुर्नामेंटला आपण सुरुवात केली. आजचे विनर टीम द सांवेद आणि उपविजेता जगमाता 11 दोन्ही संघाचे सर्वप्रथम मी अभिनंदन करतो. तत्पूर्वी स्टेजवर जे सर्व मान्यवर उपस्थित आहेत, आपण सर्वांची ओळख आधीच करून दिलेली, त्या सर्व मान्यवरांचे सुद्धा मी स्वागत करतो. येथे उपस्थित असलेले सर्व ओनर, सर्व 12 संघाचे ओनर, त्यांना मी विनंती करतो की आपण सर्वांनी स्टेज जवळ यायचं आहे. सर्वांनी व्यासपीठावर यायचं आहे. अरिहंत संघाचे संघमालक, कॉर्मॅक स्ट्रायकर संघाचे संघमालक, द सांवेद, कनिष्क सुपर किंग, 3G वॉरियर्स, आनंद किंग्स, आप्पा वॉरियर, सुरेश जोशी, सुपरस्टार्स, PM वॉरियर्स, कृतिका एंटरप्राइजेस, शिवसाई चॅलेंजर्स आणि जगमाता 11 सर्व संघाचे संघमालक येथे उपस्थित असतील किंवा त्यांचे कोणी प्रतिनिधी असतील तर आपण स्टेजवर यायचं आहे. हे भव्य असं मैदान ज्यांनी उपलब्ध करून दिले असे आमचे कोरोटी ग्रामस्थ, बानकर ग्रामस्थ, श्रीखंडी ग्रामस्थ आणि मांडपे ग्रामस्थ, ज्यांची ही जागा होती असे सर्व जागा मालक येथे उपस्थित असतील किंवा त्यांचे कोणी प्रतिनिधी असतील तर कृपया स्टेजवर यायचे. मी आमचे बंडू नाना, यदनू नाना, रुबादादा, हरिभाऊ नाईक, मुकुंदप्पा, मनोहर अण्णा, कैलास पाटील मांडपे, काशीनाथ वजे, सुभाष वजे आणि उदय नाईक श्रीखंडी येथे उपस्थित असतील किंवा त्यांचे कोणी प्रतिनिधी असतील तर कृपया येथे स्टेजवर यायचं आहे. हरिभाऊ नाईक श्रीखंडी यांचा सुद्धा कोणी प्रतिनिधी असेल तर कृपया स्टेजवर यायचं आहे. मला वाटते मान्यवरांची परमिशन घेतो की स्वागत समारंभ तुमचं स्वागत केलं असं मी बोलतो, कारण आपल्या त्यामध्ये वेळ घालवत नाही आहे मी. त्यामुळे फक्त एकच वेळ की थोडं आपण जे शेवटी घेतो पहिले होतं आभार प्रदर्शन. मी याला सांगतो आहे सिद्धीला की जे ज्यांनी ज्यांनी आपल्याला सहकार्य त्यांचा आभार, कारण कदाचित चुकून राहू शकतं म्हणून ते पहिलं आपण करून घेतोय.
या टुर्नामेंट्स होत असताना गेले 2 महिन्यापासून अनेकांचं इथे मोलाची साथ लाभली आहे. कोणी खूप वेळ दिला, कोणी आर्थिक मदत केली, कोणी प्रार्थना केल्या. अशा सर्वांचे आम्ही खूप आभारी आहोत. प्रत्येकाचा काही ना काही, प्रत्येक समाज बांधवांचा, प्रत्येक खेळाडूचा खारीचा वाटा होता. त्यासुद्धा हनुमंताची झेपसुद्धा असेल एवढी मोठी मदत भरपूर लोकांनी केलेली आहे. सर्वांचे आम्ही आभार मानतो. एक प्रोटोकॉल म्हणून मी इथे सर्वांचे नाव घेतो. तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेतच, असे सदैव राहू दे. आभार प्रदर्शनामध्ये अंतोन मंडप, गेल्या 4 दिवसापासून मंडपाची तयारी करणं खूप जिगरीचं काम होतं. आणि जसं आपण बोलले की मैदान 5 ते 7 दिवसामध्ये उपलब्ध झालं. खूप मेहनत कमिटी मेंबर्स आणि कोरोटी ग्रामस्थांनी घेतली. त्याचप्रमाणे हा मंडपसुद्धा होईल की नाही अशी शंका होती. असे आमचे अंतोन दादा, DJ वाजवणारे मिल्टन, DNA चे मालक शेखर दादा, जनरेटर उपलब्ध करून देणारे धनंजय दादा, पंच, समालोचक, मैदानासाठी मदत करणारे सर्व समाज बांधव, कोरोटी ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील सर्व नागरिक, त्रिमूर्ती कॅटरर्सचे कमलेश वजे, पाणी उपलब्ध करून देणारे प्रशांत वाळुंजे. छोट्या छोट्या रील बनवायच्या होत्या, पण त्यासाठी आम्हाला आपण एक इंस्टाग्राम पेज चालू केला आहे आणि त्या पेजचे आता रिचेस पाहिले आपण तर खूप मोठ्या प्रमाणावर त्याला रिचेस मिळत आहेत. तर ते पेज आपलं भाग्येश वटार आणि यश मात्रे सांभाळत आहेत. आणि त्या रील वगैरे ज्यांनी बनवल्या ते सर्व आपले सार्थक पाटील वाळुंजे, नील वजे बोळींज आणि अर्चित पाटील वाळुंजे यांच्या मदतीशिवाय हे सर्व शक्य नव्हतं. तसेच सर्व देणगीदार ज्यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे मदत केली. काही देणगीदार असे होते की त्यांनी त्यांचं नावसुद्धा घ्यायला बंद केलेलं. अशी अप्रत्यक्षपणे मदत करणारे सर्व देणगीदार, झिवा एंटरप्राइजेसचे अमित नाईक. येथे गेले 2 दिवस भरपूर उन्हाचा तडाखा होता आणि त्या सर्वांना थंडगार अशी ताकाची व्यवस्था करणारे मनांना आपले मनोज वजे, भरत मोरे आणि त्यांची सर्व टीम, हर्ष मंडप डेकोरेटर्सचे किरण वजे. आपलं ऑक्शन ज्या ठिकाणी झालं ते आपल्याला सतत मदत करणारे शंकराचार्य निर्मळ मंदिर समिती आणि ऑक्शनसाठी 4-5 दिवस जी आपण व्यवस्था करत होतो प्रत्येक दिवशी तिकडे हजर राहणारे नगरसेवक पंकजजी चोरगे साहेब. तसेच आमच्या विनंतीला मान देऊन येथे कालच्या उद्घाटनासाठी आपले खूप मोठे मान्यवर येथे उपस्थित होते. आपले आमदार साहेब, उपमहापौर साहेब, विरोधी पक्षनेते, सर्व नगरसेवक म्हणजे आमचे जयप्रकाश दादा, पंकज दादा, आज निलेश दादा उपस्थित आहेत. असे सर्व मान्यवर वेळात वेळ काढून जे गेले 2 दिवस समाजातील सर्व समाज बांधव आणि सर्व मान्यवर उपस्थित राहिले त्या सर्वांचं मी SBPL तर्फे स्वागत करतो आणि सर्वांचे ऋणनिर्देशक व्यक्त करतो. रोलर उपलब्ध करून देणारे वरद बांधकर येथील यज्ञू नाना, ज्यांनी स्वर्गीय यज्ञू नाना ज्यांनी जागा उपलब्ध केली, त्या सर्वांचे आभार मानल्याशिवाय हा कार्यक्रम पूर्ण होणार नाही. तसेच ज्यांचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदत लाभली त्या सर्वांचे आभार. कोणाचे नाव राहून गेल्यास मन मोठं करून आपण सर्वांनी आम्हाला माफ करावं. मी पुढील कार्यक्रम मी संतोष बंधूला सांगतो की 2 शब्दात व्यक्त होऊन आपण नंतर मग मान्यवरांचं स्वागत करूया आणि पुढे जाऊया. जाता आता एक गोष्ट राहिली की 3 दिवस इथे जे लाट फिरवले होते, 3 दिवस लाट विनामूल्य लाट फिरवले आपण. रोहित जाधव आपल्याकडून त्याने 1 रुपये नाही का त्याने 3 दिवस इथे मैदानावरचं लाट त्याने उपलब्ध. त्याचा मनापासून आम्ही आभार आणि सांबेरी ब्राह्मण क्रिकेट क्लब त्याचे धन्यवाद आणि आभार मानतो आम्ही त्याचे. कळलं करा. कोरोडीतले वरदने आम्हाला इथे रोल उपलब्ध करून दिला शेवटच्या मोमेंटला, त्याबद्दल कोरोडीतले वरदचे आम्ही आभार मानतो. चिरागने पुढाकार घेऊन तो रोल खेचून आणले त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. आपण पुढच्या कार्यक्रमाला कारण का कुठून चुकून जर कोणाचा राहिलं असेल तर सॉरी बोलतो.
आम्हाला मोठ्या मनाने माफ करा, कोणाचं नाव राहिलं असेल तर. चुका आमच्याकडून झालात होतात, तुम्ही सर्वांनी आम्हाला सहकार्य करा आणि आमच्याकडून चुका झाल्या तर तुम्ही आम्हाला सांभाळा, तुमच्याकडून तर आम्ही तुम्हाला सांभाळू, हेच आपल्याला पुढे करायचं आहे आणि समाज पुढे न्यायचं आहे. आता आपण पुढच्या कार्यक्रमासाठी देतोय, पण एक 3 कार्यक्रम आहेत. पहिल्या संघांना मोमेंटम द्यायचे आहेत कडकना, आणि नंतर 3 छोटेसे कार्यक्रम त्यांना आपण बक्षीस वर्ग. मी सर्व संघांचे प्रतिनिधी असतील त्यांची नावं घेऊन त्यांना एक मोमेंटम आपल्याला द्यायचं आहे. मी आमचे कमिटीचे मेंबर एकेकाने येऊन त्यांना मोमेंटम द्यायचं आहे. फर्स्ट इज कॉर्मॅकने यायचं आहे, कॉर्मॅकला द्यायचं आहे मोमेंटम. चंदू बरे नाव सांग, नाव काढ. सगळी नाव काढ. एक घेऊन चला. बोलले तिकडे द्या बसा. हॅलो. अरियन सन संघाचे संघमालक येथे आहेत. त्यांना सुद्धा एक आठवण म्हणून आम्ही त्यांचा सन्मान करतोय. द सामवेद संघाचे संघमालक हर्ष येथे उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतो. कनिष सुपर किंग संघाचे संघमालक श्री भूपेश पाटील सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा आम्ही एक मोमेंटम देऊन सन्मान करतो. 3G वॉरियर्स संघाचे हे 3G वॉरियर संघाचे आपले संघमालक पराग देशमुख, आनंद किंग संघाचे संघमालक आनंददादा उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा आपण सन्मान करूया. आपल्याशिवाय सर्व संघमालकांशिवाय हे शक्य नव्हतं आणि आपल्या मदतीशिवाय या टुर्नामेंट्स होणं शक्य नव्हतं. आप्पा वॉरियर संघाचे संघमालक आणि आमचे कमिटीचे श्री चंद्रकांत वजे, सुरेश जोशी सुपरस्टार संघाचे संघमालक जयेशजी जोशी येथे आहेत. अच्छा, येथे उपस्थित आहेत. PM वॉरियर संघाचे संघमालक रुचिर पाटील सुद्धा येथे उपस्थित आहेत. कृतिका एंटरप्राइजेस संघाचे संघमालक प्रवीणजी पाटील सुद्धा येथे उपस्थित आहेत. शिवसाई संघाचे संघमालक त्यांचे प्रतिनिधी दादा आहेत, आपले सुभाष दादा आमचे कमिटी मेंबर्स आहेत. आणि जगमाता 11 संघाचे संघमालक आपले विनिंग टीमचे संघमालक समीर वजे उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा आपण इथे सन्मान करणार आहोत. हॅलो. कोरोटी संघाचे क्षेत्रपाल कोरोटीचे अध्यक्ष म्हणजे क्षेत्रपाल त्यांचे अध्यक्ष ती कल्पेश वजे यांना मी
छोटंसं मोमेंट आमच्यातर्फे त्यांना देतोय. तिन्ही पंचांनी तिकडे यायचं आहे. पंचांनी कृपया तिन्ही पंच इकडे यायचं आहे लवकर. पंचांनी खाली यायचं लवकर फटाफट. सचिन तिन्ही पंचांना मोमेंटम दे आपले. विवेक नाईक यांनी खाली उभं राहायचं आहे. विवेक पाटील पंच फटाफट दे. फटाफट. स्कोरर फटाफट. स्कोरर दादा हा त्यांची बरं. डीबीएन लाईव्ह लवकर. समालोचन आमचे आता पुढचे आपण एक असा कार्यक्रम करतोय. मी नीलू देशमुखना विनंती करू, एक छोटासा सत्कार आम्ही एक ठेवला आहे. नीलू देशमुख तुमच्या हस्ते आम्हाला नाही एक तुमच्या हस्ते करायचा सत्कार. त्याबद्दल दोन माहिती ज्यांचा सत्कार आहे त्यांच्याबद्दल माहिती सिद्धेश देईल. जरा 2 मिनिटं ऐकायचं आहे. 2 मिनिटं सर्वांनी ऐका. शाल तू बोल बस. हॅलो. आपण सर्वजण ठीक आहे. त्याआधी आपण समालोचन कक्षात जे बसलेले त्यांचा सत्कार करूया. आपला सामवेदी ब्राह्मण समाज अगदी छोटा आहे, तरीसुद्धा भुईगावपासून ते आगाशी या पूर्ण एरियामध्ये आपला समाज आहे. छोटा आहे तरी काही गोष्टी आपल्याला माहीत नसतात. जेव्हा क्रिकेटच्या माध्यमातून किंवा समाजामध्ये आपण फिरतो त्यावेळेला काही गोष्टी लक्षात येतात की आपले जे समाज बांधव आहेत ते खूप मोठ्या शिखरावर पोचलेले असतात आणि ते आपल्यामध्ये ज्या वेळेला मिसळतात तेव्हा आपल्याप्रमाणेच होऊन जातात. आपले आनंद किंग्स संघाचे आनंद नाईक वाघोली खारेआळी एक ASN टेक्नॉलॉजी म्हणून त्यांची स्वतःची एक फर्म आहे आणि खूप मोठी फर्म आहे. मोठ्या स्केलवर ते काम करतात. गेल्या वर्षी त्यांचा सत्कार राहून गेलेला, ते मला वाटते फॉरेनला होते. यावेळीसुद्धा त्यांच्या ऑफिसच्या मिटिंग्समुळे ते सतत बाहेर होते, पण ते बोललेले की मी बक्षीस समारंभ आहे त्यावेळेला वेळात वेळ काढून कुठेही असेन तरी मी उपस्थित राहणार. आनंद बंधू ज्या वेळेला आमच्या बाजूला बसलेले असायचे तेव्हा आम्हाला माहिती नव्हतं की आनंद बंधू एवढ्या मोठ्या स्केलवर काम करतात. त्यांची कंपनी आहे ती, मी एक त्यांची प्रोफाईल वाचून दाखवतो पटापट. 2011 त्यांनी जर्मन कंपनी पॉलीफिल्मच्या भारतीय उत्पादन युनिटचे त्यांनी अधिग्रहण केले. ती कंपनी त्यांनी ॲक्वायर केली. भारतातल्या सर्वात मोठ्या टॉप प्रोडक्शन फिल्मचे उत्पादक आहेत ते. फक्त इम्पोर्ट ह्याच्यामध्ये त्यांचं ट्रेडिंग असते, इम्पोर्ट करत असतात ते. आणि परदेशी सहकार्याद्वारे जागतिक स्तरावर त्यांचा व्यवसाय आहे. वेगवेगळ्या देशामध्ये जाऊन त्यांचा ते व्यवसाय सांभाळत असतात. आणि सध्या ते लवकरच त्यांनी सांगितलं की डिफेन्स आणि एरोस्पेस या दोन्ही उद्योगामध्ये ते प्रवेश करणार आहेत. आनंददादा, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आम्ही खूप छोटे आहोत, पण आमच्या छोट्या माणसांच्या शुभेच्छा आणि छोट्या काय म्हणतात ते छोट्याशा शुभेच्छा तुमच्या जोडीला सदैव आहेत. आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे. सामवेदी शान आणि सामवेदी अभिमान अशी आनंददादासारखी लोक आहेत की जे समाजाचं कर्तव्य म्हणून ज्या वेळेला मुलं एकत्र येतात, समाज एकत्र येतो आणि कुठेतरी काय टुर्नामेंट भरवतो त्यावेळेला मी सुद्धा संघ घेऊन तुमच्यासाठी एक छोटासा वाटा म्हणून मी उभा राहतो. अशी
जी काय मानसिकता घेऊन समाजातले जे 12 आपले ओनर होते आणि त्याच्या पलीकडे पण जाऊन भरपूर लोक होते, त्यामध्ये आनंददादा एक होते आणि आनंददादा आम्हाला खरंच तुमचा अभिमान आहे. मी निलेश दादांना विनंती करतो की आपण आनंददादांचा सन्मान करायचा आहे. आपली उत्तरोत्तर अशीच प्रगती होत जाओ हीच प्रार्थना. हॅलो. समाजातलं सामाजिक स्तरावरचं कुठलंही काम असो, छोटं असो मोठं असो, प्रत्येक वेळी आमच्या पाठीशी उभे राहणारे, आमच्या पाठीशी नव्हे तुम्ही पुढे चला तुमच्या जोडीला मी आहे असे सांगणारे आपले निलूदादा. आपण त्यांना उद्घाटन होतं तेव्हा त्यांना बोलवलेलं, पण त्यांचा व्यस्त वेळापत्रक असल्यामुळे ते काही येऊ शकले नाहीत. दादाच्या ऑफिसला आम्ही ज्या ज्या वेळी जातो त्या त्यावेळी दादा आमची छान बडदास्त करत असतात आणि दादा प्रत्येक वेळी आम्हाला मोटिवेट करत असतात की समाजामध्ये तुम्ही काम करत राहा, तुम्हाला जी काही मदत लागेल ती मदत आम्ही करू. ज्या ज्या फक्त क्रिकेट नाही, समाजातला कोणताही व्यक्ती त्यांच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर दादा त्यांची चांगली बडदास्त करतात आणि फूल न फुलाची पाकळी असं न म्हणता खूप मोठी आर्थिक मदत आणि खूप मोठं पाठबळ दादा नेहमी देत असतात. वसई विरार महानगरपालिकेमध्ये दादा नगरसेवक होते, सभापती होते, आता पुन्हा नालासोपारा त्यांचं कार्यक्षेत्र आहे आणि दादा पुन्हा खूप मोठ्या फरकाने नगरसेवक निवडून आलेले आहेत नगरसेवक म्हणून. दादा तुमचासुद्धा सांवेदी समाजाला आणि आम्हाला खूप अभिमान आहे. मी SBPLचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष विवेक यांना विनंती करतो की आपण दादांचा सन्मान करायचा आहे. हॅलो. आपल्या सर्वांना माहिती आहे की आपली आर्थिक कणा असलेली आपली जयमुनी, जिचं पुनरुज्जीवन करण्याचं काम मागील संचालक मंडळाने केलं आणि ती बुडती असलेली नौका थोडीशी स्थिरतावर करण्याचा प्रयत्न केला आणि ती आता पुन्हा वेगाने पुढे न्यायचं काम आपले जयमुनीचे कॅप्टन, जयमुनीचे चेअरमन आणि आमच्या सर्वांचे लाडके अमोल वजे सरसुद्धा नेहमी आमच्या जोडीला असतात कुठल्याही उपक्रमामध्ये. अमोल वजे सरांचा सन्मान मी संतोष म्हात्रे यांना विनंती करतो की आपण अमोल वजे सरांचा सन्मान करायचा आहे. आमचे लाडके नगरसेवक, त्यांचा यथायोग्य सन्मान आम्ही काल सकाळी झाला होता, तरीसुद्धा दादा उपस्थित आहेत. प्रकाशदादाच्या प्रयत्नांनी येथे आम्ही भरपूर खूप काही मिळवलं. तर प्रकाशदादांचं स्वागत मी सुभाषदादांना विनंती करतो की दादांचं स्वागत करायचं आहे. आमचे चेतन देशमुख यांचे बाबा येथे उपस्थित आहेत आणि आमच्या मॅडमसुद्धा येथे उपस्थित आहेत. सुरभी मॅडम, हार्दिक सामवेद संघ जो विनिंग झाला त्यांच्या धर्मपत्नी. मी संतोष बंधूंना विनंती करतो की चेतनच्या बाबांचं आणि सुरभी मॅडमचं आपण स्वागत करायचं आहे. कमिटी मेंबर
SBPL तर्फे संतोष म्हात्रे आपलं मनोगत व्यक्त करतील आणि त्यानंतर आपण बक्षीस समारंभाकडे वळूया. मनोगत काही व्यक्त करत नाहीये, अशीच सहकार्य करा, सहकार्यात राहू. SBPL 3 पण अशीच जोरात करूया. मी आता जास्त बोलत नाही. सर्वांचे मनापासून आभार. सगळ्यांनी, काही लोकांनी मला स्पॉन्सरशिपची नावं घ्यायला बंद केली, निनवेत काही लोकांनी स्पॉन्सरशिप भरभरून दिली आहे, त्या सर्वांचे मनापासून आभार. मी आता जास्त न बोलता मी आपले जयमुनीचे अध्यक्ष अमोल वैद्य साहेबांना त्यांना 2 शब्द बोलायला सांगतो. मी उपस्थित सर्व प्रेक्षक वर्ग, माझे समाज बांधव आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर, गेल्या वर्षी पहिलं वर्ष होतं, त्या वर्षी मी नव्हतो, फिरायला गेलो होतो बाहेर. याही वर्षी नव्हतो, काल आलो परत, बरं झालं. स्पॉन्सरशिपबरोबर हे बोलले, दरवर्षी आम्ही काही ना काही कार्यक्रम ऑर्गनाईज करत असतो. सध्या स्वर सामवेद आणि त्याचबरोबर आता SBPL. संतोष बंधूंनी मला फोन केला होता की अरे आर्थिक घडी, मी सांगितलं तू आणि कुमार दोघं असल्यावरती आमची काय गरज आहे, आणि हे सगळे बसलेले तर असतातच आपल्या जोडीला. तरी त्याला मी स्वतःहून सांगितलं, अरे बाबा पतपेढीकडनं काय हवं असेल तरी सांग, आपण समाजोपयोगी कार्यक्रमाला नेहमी उपयोगी पडणार आहोत. शैक्षणिक असून दे, सामाजिक असून दे, क्रीडा असून दे, यासाठी आपण सदैव पतपेढी म्हणून तुमच्याबरोबर उभी राहणार आहे. त्याचबरोबर तुमच्याकडनं पण एक अपेक्षा आहे, हे काय व्यासपीठ मार्केटिंग करण्यासारखं नाही आहे, पण आता आपली संस्था बऱ्यापैकी स्थिर स्थावर झालेली आहे. तुम्हा सगळ्या तरुण मुलांना एक विनंती आहे की जरा संस्थेमध्ये या, एखादं खातं ओपन करा, खूप काय पैसे ठेवू नका, थोडे ठेवा, आणि एक सामाजिक ऋण जे आपलं चालू आहे ते चालू राहून दे, ही तुम्हाला विनंती. आणि धन्यवाद SBPL, तुम्ही मला इथे बोलवलं, थँक्यू. मला वाटतं अमोल सर, तुमच्याशी माझं बोलणं तेव्हा मी सांगितलं होतं, आर्थिक गडी जर बसले तर आम्हाला गरज नाही, पण जयमुनीचं आम्ही नाव टाकणार हे तुम्हाला मी बोललो होतो. हां, आणि तो भाग वेगळा. मी आता आपले सर्वांचे लाडके, ज्यांच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर कधी मी माझा अनुभव सांगतोय, कधी रिकामी हाताही आलो नाही आहे, ते आपले निलूदादा देशमुख यांना विनंती, त्यांनी 2 शब्द बोलायचे. खरं म्हणजे एक कार्यक्रमाला आम्ही आलो आणि दुसरा कार्यक्रम आमचा निघून गेला. संतोष भाऊ, खरं म्हणजे 6:30ला आम्हाला संजीवनीच्या कार्यक्रमाला जायचं होतं. समाजाचा एक घटक खुश झाला, दुसरा घटक आता नाराज होणार. तरी पण सुद्धा आपण चांगलं काम करत आहात. मला आत्ता काय कळलं की परत मी म्हटलं दर शनिवार रविवारी समाजाच्या लोकांनी पुढे आले पाहिजे आणि दर शनिवार रविवारी आपल्याकडे टुर्नामेंट झाल्या पाहिजेत. मग ते कोणीही भरा आणि मग त्या प्रेमाने भरा किंवा एकमेकाच्या स्पर्धेत भरा, पण ह्या मुलांना खेळायला मिळालं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. आणि जी लोकं इकडे भरणार त्या लोकांना समाजस्तरावर आम्ही मदत करणार. त्यासाठी कुठलंही त्याचं कुठल्या पक्षाचं आहे किंवा कुठल्या गावातलं हे आम्ही बघणार नाहीत. खरं म्हणजे एक चांगली स्पर्धा झाली. काल पण मी आलेलो, आज पण आलो, आणि मला वाटतं ह्याच्यात आणखीन तुम्ही काही बदल जेवढे करता येतील, खास करून मैदानाचा बदल, कारण बरेचसे प्लेयर मी बघितले, कारण मध्ये तो कांडा आहे, खड्डा आहे, त्यामुळे चांगल्या प्लेअरची पण गुणवत्ता ही घसरली जाते. मी या यशचं जे 4-6 तिकडे त्या गाडीत बसून बघत होतो, म्हणजे मी पण येऊन बघितलं, पण थोडंसं IPLचा फील मी पण घेत होतो, पण म्हटलं गरमीत नको, एसीत बसून बघत होतो. पण चांगले असं प्लेयर खेळतात. या लोकांना आपण पुढे शहर लेवलला पण कसं करता आलं तर ती केली पाहिजे. मी या पुढच्या याच्यामध्ये जसं मागे मी आमदार चषक भरवला तसं मी भरणार आहे, आणि यावेळेला यांना वरच्या लेवलला आपण काही देता आलं ते चांगल्या प्रकारे करू. आणि परत तुमचे खूप शुभेच्छा. चांगले तुम्ही सांस्कृतिक आणि क्रीडा कार्यक्रम सतत तुम्ही करत असता. तुमच्या याच्यात किती जर संकट आले त्याला पार करून तुम्ही ते कार्यक्रम सगळे केले, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक अभिनंदन. जयप्रकाश शिवाजी, भूपेश पाटील आणि आमचे जयमुनीच्या अध्यक्षाला पण आता मी एक स्कीम सांगितली की फक्त गाव न बघता शहरात पण या आता, कारण जे काय ते शहरामध्ये आहे, तर त्यांना पण एक स्कीम सांगितली. त्या स्कीम जर झाली तर जयमुनीला पण येणाऱ्या काळात चांगले दिवस येतील अशी अपेक्षा आहे. पुन्हा खास करून मला आज आनंदचे काही चांगले गुण कळले जे मला माहीत नव्हते, त्याबद्दल त्याचंही अभिनंदन. परत आपल्या सगळ्यांचं आणि विजेत्या आणि उपविजेत्या संघाचं मनपूर्वक अभिनंदन. जय हिंद, जय महाराष्ट्र. दादा धन्यवाद. तुमचं सहकार्य असेल, तुम्ही सांगितलेल्या ज्या गोष्टी त्या आम्ही नक्कीच लक्षात ठेवू. आता आपण बक्षीस समारंभासाठी वळतोय. मी समालोचन कक्ष त्यांच्या दोनांकडे आम्ही हा माईक सोपवत आहे, त्यांनी करायचं आहे ते.
असंवादी क्रिकेट क्लब आयोजित SBPL असंवादी ब्राह्मण समाज प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक ज्या संघाने लढत असताना खूप चांगला खेळ दाखवला होता. टीमचं नाव आहे आर्यन सन्स. संपूर्ण टीम असेल तर आपण यायचं आहे कर्णधार आर्यन सन्स. गेल्या वर्षी SBPL सीझन 1 ची चॅम्पियन टीम होती आर्यन सन्स. सन्माननीय भूपेशजी पाटील साहेब आणि कल्पेशजी वजे साहेब आपणास विनंती आहे आपल्या शुभ हस्ते चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक देण्यात येईल आर्यन सन्स या संघाला. सन्माननीय भूपेशजी साहेब आपणास विनंती केली जाते आपण देखील यायचं आहे. SBPL सीझन 1 ची चॅम्पियन टीम होती पण सेमीफायनलच्या मॅचमध्ये पराभवाच्या छायामध्ये असावं लागलं. विवेकची घेतलेली प्रथमनी विकेट, खूप चांगली गोलंदाजी जगमाताने केली होती. त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना पराभवाच्या छायामध्ये जावं लागलं. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक त्यांना देण्यात येते. हॅलो. हा चौथा चषक अमोल नाईक सन्मान यांच्याकडून आलेला आहे. धन्यवाद अमोल नाईक. त्यांच्या आईच्या स्मरणार्थ आहे. त्याच्यानंतर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक कालच्या दिवसामध्ये खेळत असताना त्या टीमने खूप प्रभावित करणारी कामगिरी केली होती. संघाचं नाव आहे सुरेश जोशी सुपर स्ट्रायकर. संपूर्ण टीम आपणास विनंती आपण यायचं आहे. सन्माननीय प्रवीणजी पाटील साहेब आपणास विनंती आहे आपण यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते ती ट्रॉफी देण्यात येईल. महेंद्र पाटील साहेब आपणास देखील विनंती आपण देखील जॉईन व्हायचं आहे. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी सुरेश जोशी सुपर स्ट्रायकर SBPL सीझन 2 तृतीय क्रमांकाचं पारितोषिक कालच्या दिवसामध्ये खेळत असताना सुरेश जोशी सुपर स्ट्रायकर संघाने सर्वांना प्रभावित करणारी कामगिरी केली होती. खूप चांगला खेळ संपूर्ण टीमने केला होता. आजच्या दिवसामध्ये सेमीफायनलच्या मॅचमध्ये पराभवाच्या छायामध्ये जावं लागतं. अभिनंदन संपूर्ण टीमचं. त्याच्या आधी फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच द्यायचा बाकी होता. नो डाऊट फायनलचा मॅन ऑफ द मॅच कोण असेल ज्यांनी पहिल्या इनिंगचा खेळ करत असताना आक्रमक खेळ केली मिस्टर यश. सुरभी मॅडम आपणास विनंती आपल्या शुभ हस्ते फायनलचा मॅन ऑफ द मॅच देण्यात येईल. यशने गेल्या वर्षी दाखवलेला खेळ यावर्षी SBPL मध्ये केलेला खेळ सर्वांच्या मनाला भावणारी बॅटिंग असो बॉलिंग असो क्षेत्ररक्षण असतो ॲज ऑलराऊंडर म्हणून संघामध्ये काय भूमिका असते त्यांनी निभावून दाखवून दिला आपल्या खेळामधून. सुरभी मॅडम यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन त्यांचा गौरव करण्यात येतोय. बघा सर हे बक्षीस समारंभ चालू असताना बघा जबाबदार खेळाडूची कशी जबाबदारी असते. हार्दिक बघा स्वतः स्कोररमध्ये असले बाउंड्रीचे सर्व उचलण्यासाठी राजस हे सर्व जे आम्हाला सहकार्य करतात बघा आम्ही आज इकडे सर्व सण सहकार्य करतात. अमय तिथून गाडी घेऊन तिथून घेत होतो तेही मी बघत होतो सर्व उचलत होते कुणाला बिणा सगळे लागले होते. खरोखर असेच तुमचं सहकार्य आम्हाला लागेल कायमचं. अमय आल्या सांगितलं की याची जबाबदारी माझ्यावर आहे जमा करायचं आहे. त्याच्यानंतर SBPL सीझन 1 आपण पाहिलं होतं. सीझन 2 मध्ये येत असताना काहीतरी गोष्टी नवीन करायच्या होत्या तर संपूर्ण आयोजन कमिटीने घेतलेली मेहनत होती की तुमच्या खेळामध्ये तो डिसिप्लिन कशाप्रकारे खेळाडूमध्ये स्पोर्टमॅनशिप कशाप्रकारे त्यासाठी फेअर प्ले अवॉर्ड एक ठेवलं होतं. SBPL सीझन 2 मध्ये एक नवीन अवॉर्ड होतं टीमसाठी फेअर प्ले अवॉर्ड. त्या टीमचं नाव आहे कॉर्मॅक टीमचं कर्णधार आपण असेल तर आपण यायचं आहे. डिसिप्लिन मेंटेन केलं सर्वात शिस्तबद्ध संघ म्हणून आपण त्या संघाला पाहिलं. सन्माननीय आनंदजी यांच्या शुभ हस्ते ती ट्रॉफी देण्यात येईल. सन्मान चिन्ह त्या टीमला कॉर्मॅक संघ टाळ्या वाजवा. डिसिप्लिन आणि प्रत्येक गोष्ट शिस्तबद्ध संघ म्हणून त्या संघाला आपण पाहिलंय. चला आता आपण इंडिव्हिज्युअल पारितोषिकांकडे बोलतोय. सर्वाधिक धावा बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट 4, 2 आणि 3 अशाने फरक होतोय. पहिला आपण जर का विचार केला 89 त्याच्या खाली 87 त्याच्या खाली 79 मग पहिल्याच्या किती असतील हाही देखील विचार करावा लागेल. बराबर लाईनीत तिघं जण लढत होते आणि तिथे एक गोष्ट कायम होती की सेमीफायनलपर्यंत जो टॉपवरती होता तो सर्वात खालती आला. मग त्याचा परफॉर्मन्स संघासाठी महत्त्वाचा होता. SBPL सीझन 2 बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट खेळाडूचं नाव आहे मिस्टर क्रिक्रॉस. सर्वांनी चेक केले वाटते.
खेळाडूचं नाव आहे मिस्टर हार्दिक फ्रॉम सामवेद. 94 रन ज्याच्या नावावर होत्या 6 इनिंग मध्ये. चेतनजी देशमुख साहेब यांच्या शुभ हस्ते बेस्ट बॅट्समॅनची ट्रॉफी देऊन हार्दिकचा गौरव करण्यात येईल. हा आनंद आहे, आनंद आहे. त्यांची धर्मबंदी व्यासपीठावरती उपस्थित आहे, चेहऱ्यावरती स्माईल आहे. हे आनंदाचे क्षण आहे. हार्दिकने केलेली बॅटिंग आपल्या संघासाठी सामवेदकडून खेळत असताना प्रभावी करणारी बॅटिंग होती. त्याच्यानंतर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, सर्वाधिक विकेट कोणाचे असतील तिथे देखील प्रत्येकाने प्रभावित केली. जागमाडाकडून गोलंदाजी करत असताना प्रथमनी प्रभावित करणारी कामगिरी कौशिक मध्ये निमेशच्या शेवटच्या षटकान असू दे. इथून जर का सामवेदकडून आपण विचार केला यशनी केलेली बॉलिंग, त्याच्यानंतर कनिष्क सुपर किंग्समधून सार्थकने केलेली बॉलिंग ती देखील प्रभावित करणारी होती. प्रत्येकाने प्रभावित केले. पण एक गोलंदाज असा होता ज्यांनी आजच्या दिवसामध्ये पहिल्या मॅचपासून प्रत्येक मॅचमध्ये 2 विकेट घेतली. ही सोपी गोष्ट नव्हती. तिसरं षटक हातात असताना त्यांनी जबाबदारी घेतली. मॅचचं मोमेंटम नेहमी आपल्या बाजूने घेतलं. खेळाडूचं नाव आहे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट मिस्टर पार्थ म्हात्रे. कुमारजी नाईक यांच्या शुभ हस्ते ती ट्रॉफी देण्यात येईल. टाय वाजा प्रत्येक मॅचमध्ये तिसरं षटक त्यांनी हाताळलं. तिसरं षटक हातात असताना मॅच आपल्या बाजूने घेतली आणि प्रत्येक मॅचमध्ये आजच्या दिवसभरामध्ये 2 विकेट त्यांनी घेतल्या आहेत. 10 विकेट ज्याच्या नावावर होते. त्याच्या खालती बरोबर यश होते, त्यांचे 8 विकेट होते. सार्थक होते, त्यांचे 7 विकेट होते. आता सिरीज द्यायची काही सांघिक पारितोषिक द्यायचं 2 टीम सांगा. त्याच्या आधी आता आयोजकांनी सांगितलं की उपविजेती ट्रॉफी द्यायची आहे. रनर अप टीम SBPL सीझन 1 मध्ये त्या कर्णधारांनी सांगितलं होतं की फायनलला टच केलं होतं त्यांनी. फायनलला टच करत असताना आता देखील संपूर्ण टीमने आजच्या दिवसभरामध्ये केलेला खेळ प्रत्येक म्हणजे आजच्या दिवसाची पहिली मॅच, त्याच्यानंतर नॉकआउट स्टेजची पहिली मॅच, सेमीफायनल 1 प्रत्येक गोष्टीमध्ये पहिली मॅच खेळण्याची संधी त्यांना मिळाली. आणि कर्णधारांनी जेव्हा टॉस घेतला तेव्हा सांगितलं की मला त्या 16 प्लेयरचा सपोर्ट होता. प्रत्येकाने केलेला खेळ आणि त्या खेळाला करत असताना फायनलपर्यंत ज्या टीमने मजल गाठली संपूर्ण टीमला मी विनंती करतो आपण आदरपूर्वक व्यासपीठावर येऊया. टीमचं नाव जगमाता 11. दाखवलेला खेळ प्रत्येकाची मनं जिंकण्याचं कार्य कर्णधारांनी केलं. एकमेकांना साथ देत असताना खूप चांगला खेळ केला. फायनलमध्ये थोडेसे कमी पडले. एक शॉटच्या कारणास्तव कोणाची पराभूत स्वीकार करावी लागली. पण खूप चांगला खेळ संपूर्ण जगमाता 11च्या टीमने केला. रनर अप टीम अमोल वजे सर आणि आनंद सर. आनंद आणि अमोल दोघांनी खाली दोघांची असते द्यायचं ते. सन्माननीय अमोलजी वजे साहेब आणि आणि त्यांना आनंद सर. मेडलही द्यायचे आहेत, मेडल पण द्यायचे आहेत. मेडल चेतन देशमुख आणि कुमार नाईक यांनी त्यांना मेडल घालायचे आहेत. चेतन देशमुख, कुमार नाईक, विवेक नाईक त्यांना मेडल घालायचे. मेडल घालायचे फटाफट. सीझन 2 कुणालचं स्वप्न पुन्हा एकदा अर्ध राहिलंय. आपण कुणालने सांगितलं असं की मी आयकॉन इतका चांगला खेळत नाही, पण माझ्यामध्ये असलेली ती मानसिकता, ते माइंडसेट आहे कॅप्टन्सीचं, त्या कारणास्तव त्यांनी जगमाता 11ला फायनलपर्यंतचा प्रवास काढला. प्रथमने दिलेली साथ ही सुद्धा खूप वाकडण्यासारखी होती. मध्ये 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 अमोल आणि आनंद सर मध्ये या. अमोल आणि आनंद सर मध्ये या ट्रॉफी द्यायला. त्याच्यानंतर पहिलं षटक हातात असताना हार्दिकने केलेली गोलंदाजी ही देखील खूप चांगली होती. संपूर्ण टीमच्या प्रत्येक खेळाडूने घेतलेली मेहनत होती. त्या कारणास्तव जगमाता 11नी फायनलपर्यंतचा प्रवास गाठला होता. अब 2-3 खेळाडूंनी इकडे यायचं. प्रथम आपण या बाजूला यायचं. राजेशसाठी का स्पेशल, राजेशसाठी स्पेशल 10 सामवेदकडून 1000 रुपये आलेले आहेत. 10 सामवेदकडून राजेशसाठी 1000 रुपये आलेत. राजेशसाठी प्रत्येकाने ती दिलेली लढत होती. राजेश असू दे, हार्दिक असू दे, कौशिक असू दे, अक्षय असू दे, प्रथम असू दे, कुणाल असू दे, प्रत्येकाने घेतलेली मेहनत होती. टीम एफर्ट काय असं प्रत्येकजण एकमेकांना घेऊन कशा प्रकारे खेळत होता, त्या कारणास्तव फायनलपर्यंत मजल त्यांनी गाठली होती. फायनलमध्ये थोडीशी कमी पडले, पण फायनलची ती बॅटल बघण्यासारखी होती. प्रत्येकाला आठवेल. अमोल आणि आनंद ट्रॉफी द्या त्यांच्या हातात. रनर अप टीम जगमाता 11ने दाखवलेला खेळ.
SBPL सीझन 2 रनर अप टीम दाखवलेला खेळ प्रत्येकाच्या मनाला भावणार होता. पहिल्या 3 जे आहेत ते आता जे मिळलं ते पुष्पा काशीनाथ नाईक, आता जो मिळाला तो शेवंतीबाई शांताराम नाईक यांच्या स्मरणार्थ, तिसरा जो मिळाला तो पुष्पा काशीनाथ नाईक यांच्या स्मरणार्थ एक कप नंतर प्रथम पारितोषिक ते शांताराम गोविंद नाईक यांच्या स्मरणार्थ. सेकंड कॅश प्राईस रोख रक्कम 50,000 रुपये आणि प्लस ट्रॉफी 50,000 रुपये द्वितीय पारितोषिक. समाजात अंतर्गत होणाऱ्या मॅचांमध्ये ही रक्कम खूप मोठी आहे. आता चॅम्पियनची ट्रॉफी द्यायची का मॅन ऑफ द सिरीजची सायकल द्यायची? मॅन ऑफ द सिरीजसाठी पुन्हा एकदा स्टॅट्स पाहावे लागतील. बघा मॅन ऑफ द सिरीज आयोजकांना देखील माहिती नाही. त्यांनी सांगितलं की आमच्यापर्यंत नका पोचू, तुम्हाला जे क्रिकरोजने दाखवले त्याच्यावरती डायरेक्ट द्यायचं आहे. ही आयोजकांची खासियत होती. बघा एकाच्या रन्स 87, एकाच्या रन्स 89, 87, 89. एकाचा बेस्ट इकॉनॉमी स्पेल होता, एकाचा बेस्ट इकॉनॉमी स्पेल होता. ओव्हरऑल दिवसामध्ये त्यांनी जास्त धावा खर्च करून नाही दिलेत. आणि खासियत होती दोघांनी दुसरं षटक हाताळले. त्या दोघांनी दुसरं षटक हाताळले. पहिल्या मॅचमध्ये सोडलं तर तिसरं षटक हाताळलं होतं, त्याच्यानंतर दोघांनी दिवसभरामध्ये दुसरं षटक हाताळले. आता ही प्रत्येक गोष्ट झाली, पण त्याच्यानंतर विकेट्सवरती येऊन गोष्ट थांबली. कारण की क्रिकरोज विकेट्सचे पॉईंट कशा प्रकारे देते ही प्रत्येक गोष्ट पाहणं गरजेचं होतं. मॅन ऑफ द सिरीज SBPL सीझन 2चा कोणता खेळाडू असेल सायकलवरतून सवार होताना दिसणार आहे? सन्माननीय रमाकांतजी देशमुख साहेब आपणास विनंती केली जाते. आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी आणि सायकल देण्यात येईल. SBPL सीझन 2 सकाळपासून त्या गोलंदाजांनी गोलंदाजी करत असताना बुद्धीचा वापर बरोबर केला होता की खेळाडूंपासून लांब चेंडू का टाकायचा आहे. त्याच्यानंतर त्या गोलंदाजाची खासियत म्हणजे लगातारच्या दुसऱ्या षटकामध्ये 2 मॅचमध्ये 2 खेळाडूंच्या यष्ट्या उद्ध्वस्त केल्या होत्या त्यांनी. सेमीफायनलमध्ये घेतलेली महत्त्वाची विकेट संघाला फायनलला टच दिला. SBPL सीझन 2 मॅन ऑफ द सिरीज खेळाडूचं नाव आहे मिस्टर. दोन्ही बाजूला शांतता आहे. आणखी फरक इतका आहे ना, क्रिकरोजवरती प्रत्येक जण चेक करू शकतो. SBPL सीझन 2 मॅन ऑफ द सिरीजचा खेळाडू ज्यांनी मागच्या वर्षी सुद्धा आपल्या खेळाने सर्वांना प्रभावित केलं होतं, खेळाडूचं नाव आहे मिस्टर यश फ्रॉम सांवेद. हार्ड लक प्रथम अँड टीम. तुम्ही दाखवलेला खेळ सर्वांच्या मनाला भावणारा होता. यशने गेल्या वर्षी दाखवलेला खेळ, गेल्या वर्षी केलेली बॅटिंग, त्याचं फळ त्याला यावर्षी मिळालंय. गेल्या वर्षी टीम थोडीशी कमी पडली होती, पण यावर्षी खेळत असताना यशने खूप चांगला खेळ आपल्या संघासाठी करून दाखवला. प्रथमने देखील मागोमाग 2 प्रथम आणि यश यांच्या दोघांमध्ये बॅटल होती. प्रथम फायनलपर्यंत पुढे होता, पण यशने फायनलला केलेली बॅटिंग त्या कारणास्तव यश टॉपवरती आला होता. जोरदार जोरदार टाळ्या वाजवा. दोघं खेळाडू आपापसात लढत होते की पहिला मी का दुसरा तू, पण शेवटच्या क्षणाला यशने उत्तर दिला. मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी SBPL सीझन 2. सन्मान्य जयप्रकाशजी वजे साहेब, निलेशजी देशमुख साहेब आपणास विनंती आहे, दोन्ही मान्यवरांना विनंती आहे आपण चॅम्पियनची ट्रॉफी देण्यासाठी पुढे यायचं आहे. जयप्रकाशजी वजे साहेब व निलेशजी देशमुख साहेब आपणास विनंती आहे, दोन्ही मान्यवरांना विनंती आहे ते खेळाडूंना मेडल्स घालायचे आहेत.
चॅम्पियन SBPL सीझन 2 चॅम्पियन टीमचं नाव आहे ज्यांनी या चॅम्पियनच्या ट्रॉफीवरती नाव खोळले. चॅम्पियनच्या ट्रॉफीवरती कोणाचं नाव कोरणार याची चर्चा वारंवार होती. आजच्या दिवसभरामध्ये खेळ करत असताना खूप चांगला खेळ संपूर्ण टीमने केला. टीमचं नाव आहे SBPL सीझन 2 ची चॅम्पियन टीम द सामवेद. सिद्धेश चिराग यांनी त्याला मेडल घाला. सिद्धेश चिराग विवेक यांनी मेडल घाला. त्यांना मेडल घाला. सांघिक खेळ कशा प्रकारे करायचा असतो याचा उत्तम उदाहरण संपूर्ण टीमने दाखवला. हार्दिक असू दे, चिनार असू दे, यश असू दे, प्रत्येकाने घेतलेली जबाबदारी होती. प्रथम पारितोषिक चॅम्पियनची ट्रॉफी व रोख रक्कम SBPL सीझन 2 चॅम्पियन टीम 75,000 रुपये 75,000. SBPL सीझन 2 चॅम्पियन टीम. आयोजन कमिटीची टीम आपण देखील जॉईंट आहोत. हे फोटो या आठवणी आहेत. या आठवणी टिपण्यासाठी आपण देखील सर्वांनी जॉईंट व्हायचं आहे. कारण की आयोजनाच्या मागे खरी मेहनत असतं. वर आहे, तुम्ही वर आहे. आपला फोटो येईल त्यांच्याबरोबर. फोटो येईल त्यांचा. आयोजन करत असताना वर आहे. प्रत्येक हात गोष्टी लावा त्यांनी तिकडे. लक्ष Yes, दिलं होतं. हां. निलेश दादा आपल्याच विनंती आपण मध्ये उभं राहायचंय. चॅम्पियनची जी ट्रॉफी देण्यासाठी पुढे यायचंय. यशने गेल्या वर्षी दाखवलेला खेळ कदाचित वैभव, या वर्षी ते वैभव, स्वप्न वैभव. पूर्ण झालंय. बरं, तुम्ही अशा इंडिव्हिज्युअल प्रकारे- प्राइज मध्ये मॅन ऑफ द सिरीज त्याला मिळाले. हार्दिकने केलेली बॅटिंग, चिनारने दिलेली साथ, गोलंदाजीसाठी पार्थने घेतलेले विकेट, हितेशचं ते माइंडसेट की कशा प्रकारे प्लेयर्स चालवायचे आहेत. SBPL सीझन 2 चॅम्पियन टीम द सामवेद. कुणालने केलेली ती बॉलिंग होती. प्रत्येकाने दिलेली साथ होती आपल्या संघासाठी. सर्वांनी दाखवलेला खेळ यश आपण देखील यायचं. दोन्ही सीझन मध्ये असा एक अष्टपैलू खेळाडू ज्यांनी प्रभावित करणारी कामगिरी केली होती. ही संपूर्ण आयोजन कमिटीची टीम आहे. SBPL भरवण्यामागे यांची सर्वांची मेहनत आहे. यांच्या सर्वांचा माइंडसेट आहे. काही गोष्टी नवीन कशा प्रकारे करता येतील हे सर्वजण लक्ष देतात. सीझन 3 मध्ये येत असताना अजून काही गोष्टी उत्तर प्रगती तुम्ही करतील अशी आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि सर्व मान्यवर आणि विशेष अतिथींचे मनापासून आभार असतील. समालोचक आणि DBNच्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार असतील. समालोचकामध्ये आदरणीय भरत मोरे सर, कौस्तुभजी मेहर सर, SBPLचे स्कोरर रोहन आणि क्रिकरूचे स्कोरर संचित जाधव या प्रत्येकाने दिलेली साथ आम्हाला महत्त्वाची होती. त्यांच्या सर्वांचे आणि प्रेक्षकांचे मनापासून आभार असतील. कोणाचा सन्मान जर का चुकून राहिला असेल तर मंडळाच्या वतीने खऱ्या अर्थाने दिलगिरी व्यक्त करतो. ही स्पर्धा गुण्यागोविंदांनी पार पडले असे आम्ही जाहीर करतो. समालोचनामध्ये किती माणसं त्यांच्या माझ्याकडे मोमेंटम घेऊन जायचं आहे. DBN लाईव्ह एक मोमेंटम मध्ये तुमची माणसं किती सगळ्यांचे माझ्याकडे मोमेंटम घेऊन जायचं आहे. स्कोरर आणि डीजे तुमचाही मी आभार मानायला विसरलोय. तुमचाही मी आभार मानतो. तुम्ही संपूर्ण 2 दिवस आमच्यावर राहिले त्यामुळे तुझं मनापासून आभार. आणि नील आणि अर्चितचं मनापासून मी भरपूर आभार. आणि पुन्हा एकदा सांगतो, नील आणि अर्चित 2 आमचे यंग असे पोरं आहेत. आज त्यांनी आम्हाला काम केलं. कारण म्हणजे त्या 2 मुलांचा आम्ही यासाठी करतो की त्यांनी आम्हाला विनामूल्य जे सहकार्य केलं आहे त्याबद्दल त्यांचे मनापासून. त्यांचे दोन्ही मी अर्चितला सांगितलं दोघांनी थांबायचं आहे की मोमेंटम घेऊन जायचं आहे. पण अर्चितची परीक्षेने मोमेंटम घेऊन. पुन्हा एकदा सर्वांचा मनापासून आभार. SBPL 2 इतिहास संपलेला. पुढच्या वर्षी भेटू SBPL 3 साठी. पुन्हा एकदा जोरात टाळा वाजवा सगळ्यांनी. धन्यवाद.